खुशी खुशी मऊ फर वाला सॉफ्ट टॉय हा सो स्वीट सा माझा बेस्ट फ्रेंड हा सिम्बा हा घरात आला आणि आमच्या घराचं वातावरण बदललं हो की नाही. कारण मला आठवतं आहे की जेव्हा मी खूप कुत्र्यांना घाबरायचो. म्हणजे कुत्रा म्हटल्यानंतर मला एवढं टेन्शन यायचं मी कोणाच्या घरात पण जायचो नाही ज्यांच्या घरात कुत्रा आहे. होम मिनिस्टरचं शूटिंग पण करायला मला टेन्शन यायचं की मग नाकारायचो मी नको नको त्यांच्या घरात कुत्रा आहे. पण एक दिवस माझ्या मित्रांनी ह्याला पाठवला. तो माझ्या घरात आला आणि मला आठवतो आहे तो दिवस ज्या दिवशी सिम्बा आला आणि मी सुचित्राला फोन केला. एवढंसं पप्पी होतं आणि मी त्याला घेऊन आता आणूनच दिला होता असा बास्केटमधून. त्यामुळे मला काय करावं कळेना. मी एका म्हणजे दिवसभर माझ्याबरोबर होता आणि मी रात्री घरी आलो आणि सुचित्राला म्हटलं सुचित्रा मी असं काहीतरी घेऊन येतो आहे घरी. सुचित्रा म्हणाली तू आणि तो दोघेही घरी येऊ नका. 15 मिनिटं ते 20 मिनिटं किमान अर्धा तास मी बिल्डिंगच्या खालीच घुटमळत होतो त्याच्यावर खेळत होतो. आणि नंतर खूप उशीर झाला रात्र झाली त्याला घेतला. दरवाजाची बेल वाजवली. सुचित्रा दरवाजात उभी होती आणि अचानक त्याला बघून तिच्यात काय परिवर्तन झालं मला माहीत नाही. थांब 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 म्हणाली आणि ओवाळलं त्याला आणि हे बाळ घरात आलं आणि तेव्हापासून या घरामध्ये एकदम चैतन्य निर्माण झालं असं मला वाटतं. तो घरात असल्यामुळे एक फ्रेशनेस असतो घरात. घरी आल्याबरोबर घरातली माणसं जरी उठली नाहीत जागची तरी हा उठणार हा दरवाजाजवळ येणार आणि उड्या मारणार. नाही म्हणजे याला कधीही सिम्बा म्हणजे याला कोणी कुत्रा म्हटलेला आम्हाला आवडत नाही. तर सिम्बा आणि याचं जे सर्टिफिकेट आहे ना त्याच्यावर सुद्धा सिम्बा आदेश बांदेकर असं नाव आहे. म्हणजे किती आपल्या घरातलं असतं किंबहुना प्राण्यांवरती प्रेम केलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. कारण ते बोलू शकत नाहीत ते त्यांची भावना व्यक्त करू शकत नाहीत. याचा अर्थ त्यांना भावना नाहीत असंही होत नाही. ॲक्च्युली मला तर असं वाटतं की बऱ्याचदा माणसं ना बोलून सगळं फुकट घालवतात. भो भो यातूनच बरंच काही व्यक्त करणारी ही मंडळी ही आमच्या कुटुंबाची सदस्य आहेत. पण कितीतरी सदस्य चांगलं कुटुंब मिळावं म्हणून वाट बघतायत. तर त्यांच्यावर प्रेम करूया. या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा कारण हे वेगळं आव्हान आहे. मला असं वाटतं हा खूप इम्पॉर्टंट सोशल कॉज आहे आणि ज्याच्यासाठी आपण भोभो ही फिल्म बनवतोय तर त्याला लोकांनी खूप प्रतिसाद दिला पाहिजे. आणि ही फिल्म ही बाळांचं सगळ्यांचं गुडलक आहे की ते काय शबास ते गुडलक घेऊन नक्की ही फिल्म आपली हिट होणार. Save the dog, Bhobo. 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 Save the dog माझा बेस्ट फ्रेंड हा